झी 24 तास एक पाऊल पुढे। दुसरी महत्वाची बातमी, मुंबईत 24 वर्षांच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मुंबईतल्या विलेपार्लेत ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 4 नराधमांना अटक केली आहे। पीडित तरुणी बुधवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास तिच्या मित्रासोबत अंधेरीच्या साकीनाका परिसरातून विलेपार्ल्यातल्या त्याच्या घरी आली होती। घरात मित्रासोबत कोणीही नव्हतं याचा फायदा घेऊन 4 जण त्यांच्या घरात घुसले। तरुणीच्या मित्राला मारहाण करून त्याला बाथरूममध्ये कोंडलं आणि त्यानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तरुण पळून गेले। या प्रकरणी विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुन्हा एकदा काळीमा फासणारी अशी घटना घडली आणि आपण बघतो की सातत्याने महिलांवरील अत्याचार वाढतच आहे आणि अशातच ही बातमी आली। विलेपार्लेसारख्या उच्चभ्रू सुशिक्षित अशा वस्तीमध्ये ही घटना घडावी ही तर अजूनच दुर्दैवी अशी गोष्ट वाटते। कारण आपल्याला असं वाटतं की नेहमीच की अर्थातच सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांमध्ये किंवा उच्चभ्रू वस्तीमध्ये या घटना कशा घडतात का नाही, पण आता आपण बघतोय की विलेपार्ल्यासारख्या मुंबईतली आपल्याला माहिती आहे की विलेपार्ले ही अतिशय उच्चभ्रू अशी वस्ती आणि तिथे ही घटना घडलेली आहे। एका बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना आहे। तरुणीच्या मित्राला देखील जे घरात 3-4 घुसले होते त्यांनी मारहाण केली आणि त्याला कोंडून ठेवलं आणि आपण बघतोय की कशा तऱ्हेनं तिच्यावरती बलात्कार करण्यात आलेला आहे। मुंबईत 24 वर्षांच्या या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। मुंबईतल्या विलेपार्लेतली ही घटना आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 नराधमांना अटक केली आहे। पीडित तरुणी बुधवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास तिच्या मित्रासोबत अंधेरीच्या साकीनाका परिसरातून विलेपार्लेतल्या घरी जात होती। घरात मित्रांसोबत कोणीही नव्हतं हे त्या लोकांच्या लक्षात आलं आणि याचा फायदा घेऊन 4 जण आत घुसले आणि त्यांनी तरुणीच्या मित्राला मारहाण केली आणि त्याचबरोबर बाथरूममध्ये त्याला कोंडलं आणि नंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तरुण पळून गेले। या प्रकरणी विलेपार्ले पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र पुन्हा हे प्रकरण याचीच ग्वाही देतं। आपल्याला माहिती आहे की 16 डिसेंबरची घटना दिल्लीची एका 23 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करण्यात आलेला 4 आणि त्यानंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू देखील झाला। अनेक चर्चा झाल्या, त्या संदर्भात अनेक आश्वासनं दिली गेली, त्यानंतर अनेक कायदे आणू असं म्हटलं गेलं। मात्र आजही आपण बघतो की कायद्याची ही अंमलबजावणी तीव्र गतीनं न झाल्यानं हे प्रकार वारंवार आणि सर्रास घडतायत आणि या नराधमांना अशा प्रकारचे पराक्रम करताना काही देखील वाटत नाही। ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि महिला अत्याचार विरोधी बिलावर मंत्रिगटाची अखेर सहमती झाली आहे। सहमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याचं वय 18 वरून 16 करण्याची शिफारस मंत्रिगटानं केली आहे। त्याचबरोबर वारंवार अश्लील हावभाव करणाऱ्या आणि महिलांची छेड करणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा करण्यात यावा अशीही शिफारस मंत्रिगटानं केली आहे। आता हे बिलची बैठक बोलवण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।